हॅलो हॅलो. तिरंगा दुंद्रे टीम मागच्या सामन्याचा सामनावीर आदित्य मोरे मॅन ऑफ द मॅच. अमर पाटील षटक फेकत असताना पहिल्या षटकामध्ये सार्थक पाटीलचं षटक राहिलं. ज्या षटकामध्ये धावा खर्च केला गेला सार्थकनं 11 धावा आणि अमर पाटीलचं हे षटक फलंदाजी मार्कवरती संगम घरत आणि विक्रम घरत ही जोडी मैदानामध्ये पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट केली जाईल. संगमच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. एका धावेने पुढे सरसावत असताना 22 धावा धावफलकावर. तर मागच्या सामन्याचा सामनावीर आपण पाहिला आदित्य मोरे, पण त्यांनी ती मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली गेली हर्ष जमदाडेला, ज्यानं अंतिम षटकामध्ये 17 धावा डिफेन्स केल्या. तर हर्ष ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया, जिथे आदित्य मोरे ठरला होता या मागच्या सामन्याचा हिरो, परंतु ती मॅच त्याने डेडिकेट केली या ठिकाणी हर्ष जमदाडे, जो लेदर क्रिकेटमध्ये दमदार गोलंदाजी करत असतो. मित्रांनो, डी वाय पाटील स्टेडियममध्ये हायफाय विकेट टेकर म्हणून त्यांची नेहमीच ओळख राहिली आहे. असे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नमदूशेठ जमदाडे यांचे सुपुत्र हर्ष यांचा इथे मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मान केला जाईल. तर योगेश यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांचा हा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि योगेश शेठ श्री समर्थ कन्स्ट्रक्शन योगेश शेठ माली यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी. त्याच्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी योगेश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते केवले गावचे एक दमदार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आणि इको रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य आणि पदाधिकारी सोमनाथ शेठ माली यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी योगेश गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सोमनाथ माली साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करा. योगेश गायकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. धन्यवाद रॉकस्टार. एकंदरीत पाहिलं 2 ओव्हरमध्ये धाबा लागल्या गेल्यात 24 12.00 सरसे धाबा जमवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती पुढील गोलंदाज पाहायला मिळेल. आज संघामध्ये अनेक बदल पाहिले तिरंगा टीम मध्ये, कारण सलामीचं षटक नेहमीच आपण प्रसन्न पाटील याला फेकताना पाहिलंय, पण आज वेगवान युवात गोलंदाज सार्थक पाटीलनं पहिले षटक हाताळलं. एक चांगली संकल्पना युवा खेळाडूंना प्रमोट करण्याचा हा संघनायक अमर पाटीलचा निर्णय. त्यानंतर दुसरं षटक अमरनं फेकलं, त्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या 13. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. 2 ओव्हरमध्ये 24 धावा लागल्या गेल्यात. हे धावफलक जर आपण पाहिलं तर चांगल्या दिशेने वाटचाल करतो वरचे ओले टीम. पण प्रसन्न पाटील सारखा एक रायगड ओपन मध्ये खेळण्याचा ज्याच्याकडे अनुभव आहे, वेगवान क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातोय, अप्रतिम गोलंदाजी राहिली. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. समोर फलंदाज देखील त्याच दर्जाचा तुम्हाला पाहायला मिळेल. संगम घरत वरचे ओले टीमचा हा कोहिनूर हिरा. त्या दुसरीकडे पाहतोय रायगडच्या अनेक व्यावसायिक संघामधून खेळणारा एक नेरे दुंद्रे विभागाचा स्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातो प्रसन्न पाटील. सुंदर फटका दिशा दिली, फ्लिक केलाय फक्त चेंडूला. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावर. तीस या आकड्यावरती पहिल्या सत्राचा खेळ
पटलावरती सुरू असताना एक दमदार कामगिरी राहिली 30 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना ही फलंदाजी पाहायला मिळते. ओवली टीमची सुंदर सुरुवात झाली. फलंदाजा विचार केला सलामीची जोडी मैदानामध्ये संगम खरेद आणि साथ देणारा विक्रम खरेद ही जोडी मैदानामध्ये सलामीवीर एक विस्फोटक सुरुवात करण्यासाठी ओळखली जातात. प्रसन्न पाटीलचा पुढील चेंडू पडल्यानंतर अगदी समोरून चेंडू जाईल. सुंदर कमबॅक पाहायला मिळाला प्रसन्नचा या ओव्हरमध्ये. चेंडू फेकी केली गेली 4, ज्यामध्ये एक चौकार एक डब्बल 4 चेंडूमध्ये 6 धावांचा खर्च केल्यात गोलंदाजी करीत असताना. आणि एक चांगले बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते. ओरचे ओवली टीम त्यांच्या विरुद्ध फाईट करेल तिरंगा धुंद्रे. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या फलंदाज वेगाने येतील आणि 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावर. 5 ओव्हरची मॅच 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या संघाचा विचार केला एकंदरीत अमर पाटील असतील या संघामध्ये. मिलन या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रवीण सिनारे असतील. चांगले खेळाडू आपण पाहतोय. एक 40+ ज्ञानेश्वर उसाटकर देखील या संघामध्ये आपण खेळताना अनेक वेळा पाहिलेत. वैभव असतील या टीम मध्ये. एक चांगला खेळ या खेळाडूंचा नेहमीच राहिलाय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू पुल केला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात या सुंदर झेल पकडण्याची संधी होती. वैभव त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देखील झाला नाही. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 11च्या सरासरी धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. थँक्यू डीजे. तर चला या ठिकाणी मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली. त्यानंतर चौथे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल वैभव पाटील गोलंदाज. फलंदाज या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं सलामीची जोडी मैदानामध्ये चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 2 षटकामध्ये कमीत कमी 25 धावा 25-30 धावा जमवण्याचा विचार या ठिकाणी करीत असेल ओरची ओवली टीम. कारण एकही फलंदाज मैदानातून बाहेर परतला नाही. ही जमेची बाजू असेल. वैभव पाटील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न नकार दिला. या ठिकाणी पहिला चेंडू डॉट निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. एक वेगवान गोलंदाजी करणे यासाठी हा वैभव ओळखला जातोय. नेहमी स्पर्धेमध्ये तिरंगा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैभव पाटील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 33 धावा धावफलकावरती. टप्प्याचा चेंडू फेकला गेला आहे. जोरदार अपील. एक धाव पूर्ण. दुसरी फलंदाज वेगाने येतील आणि दुसरी धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण होईल आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं. शेवटच्या क्षणाला फक्त इशारा केलाय या ठिकाणी जर पाहिलं फलंदाजानं आणि 2 धावा कंप्लीट देखील करण्यात आला. संगम या ठिकाणी सुंदर फलंदाजीच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केले. 2 चौकार देखील ज्या बॅटमधून पाहिलाय. त्याला साथ देणारा फलंदाज
विक्रम घरत देखील आपण पाहतोय मैदानामध्ये 2 चौकार 1 सिंगल 9 धाबांचं योगदान दिलंय. 5 चेंडूला सामोरे गेला. 35 धाबा धावफल कधी लागल्या गेल्यात. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल वरच्या उले टीमला. कधी एकंदरीत हा सामना जर पाहिला तर तेवढीच चांगली गोलंदाजी देखील तिरंगा दुंद्रे टीमची पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ हाताने खेळलाय. डीप लॉंग आपला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय. 76 7 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावीने संघ जाऊन पोहोचतात 36 धावा धावफलकावरती. चौथ्या ओव्हरमध्ये वैभव पाटीलचे निर्णायक षटक फेकत असताना पहिला चेंडू डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल एक तुम्हाला पाहायला मिळाली. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. 36 धावा धावफलकावरती वैभव पाटील ही चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र तैनात डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचतात 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाजाला महागारी परतावं लागलं असतं, परंतु क्षेत्ररक्षकानं कोणती रुची दाखवली नाही, प्रयत्न केले नाही आणि तिथून एक धाव मिळते वरच्या उलट टीमला. स्ट्राईकवरती जो फलंदाज आहे डकमधून आवाज येतोय की एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल टीमला, पण तुझं तशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाही. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव पाटील या गोलंदाजी वेगवान चेंडू फेकला आउट ऑफ द ऑफसाईड लागली. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्यामध्ये यश लाभलं गेलंय. यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज, कारण चेंडू पडल्यानंतर उंची फार कमी मिळते या गोलंदाजाच्या चेंडूला आणि त्याचा बेनिफिट मिळतोय, कारण चेंडू प्रॉपर बॅटवरती येत नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 37 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे. तर चला अंतिम षटक फेकायचंय. पंचांच्या वतीने देखील या ठिकाणी इशारा येतोय की टीम मीटिंग घेण्याची तुम्हाला अनुमती नाहीये. जास्त टीम मीटिंग घेऊ नका आणि खेळपट्टीवरती उभे राहू नका. सँडी पालकर सर या ठिकाणी इशारा करत असताना अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. वेगवान गोलंदाज अर्थात प्रसन्न पाटील. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला. रायगड संघामध्ये देखील प्रतिनिधित्व करीत असताना या खेळाडूंना आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं नाव अगदी उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलंय. तो प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती एक व्यावसायिक खेळाडू आणि एक मोठमोठ्या स्पर्धेचा खेळण्याचा ज्याच्याकडे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतोय तो प्रसन्न पाटील. चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू वेगवान फेकला गेलाय. फलंदाज हातात बॅट देखील निसटले आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील करतोय चुकी. फाईन लेग क्षेत्रामध्ये 2 धावा पूर्ण आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार संघ जाऊन पोहोचलाय 41. केक क्रिएशन शॉपचे ओनर तथा नाईट स्पर्धेचे यशस्वी पराग म्हात्रे यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समवेत प्रनिल फडके यांचंही आगमन. आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पराग म्हात्रे द केक शॉपचे ओनर, चिपले टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि नाईक क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक यांचं आगमन व्यासपीठावर पाहायला मिळेल. गोलंदाज प्रसन्न पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण. दुसरी फलंदाज वेगानं येतील आणि 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचताय 43 या आकड्यावरती. मागच्या चेंडूवरचा 4 धावा जर आपण पाहिल्या त्या क्षेत्ररक्षकानं बोनस स्वरूपामध्ये दिल्या वरच्या ओले टीमला. झेल देखील सोपा होता. तिथून मात्र जर क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी चेंडू तुम्हाला जाताना पाहायला मिळेल, कारण घर फिरले की घराचे वाशे देखील फिरत असतात आणि एकंदरीत चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. सुंदर फलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक फेकत असा प्रसन्न पाटीलचे षटक. अगदी अकरू टप्प्याचा चेंडू फेकला गेला. उचली देखील त्या चेंडूवरती पाहायला मिळाली. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण 33 पाहिली. त्यानंतर
2 ओव्हरमध्ये 3 षटकामध्ये 33, चौथ्या षटकामध्ये वैभव पाटीलने फक्त 4 धाबा खर्च केल्या गेल्या आणि तिथून मात्र या षटकामध्ये अद्याप 6 धाबा खर्च करण्यात आलाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या 43. प्रसन्नचा हा चेंडू ब्लॉकवर लाईनचा चेंडू फेकला गेलाय. फलंदाज होईल बाद. रोहित घरत नौका खेळाडू मैदानामध्ये. सुंदर गोलंदाजी राहिली आहे तिरंगा धुंद्रे टीमची. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या षटकामधील अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि चंद्रकांत दादा जर आपण पाहिलं तर या संघानं कमबॅक चांगला केलाय. वैभवचं षटक पाहिलं 4 धाबा खर्च केल्या, या षटकामध्ये 6 धाबा खर्च केल्या प्रसन्ननं. त्या अगोदरील षटकामध्ये देखील प्रसन्न 9 धाबा खर्च केल्या होत्या. म्हणजे सुंदर गोलंदाजी राहिली आहे. दुसरे षटक हाताळत असताना देखील एक वेगळी संकल्पना या टीमची आपण पाहायला मिळाली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जेवढा चेंडू जुना असेल तेवढा चेंडू फिरवण्यामध्ये यश लाभतंय प्रसन्न पाटीलला. एक फिरकी गोलंदाज आणि वेगवान पद्धतीने चेंडू हाताळत असताना या ठिकाणी चेंडू निर्धार फेकला जातोय. अंतिम चेंडू शिल्लक असेल या सत्रामधील. सुंदर गोलंदाजी राहिली. धावसंख्या जर धावफलकावरती पाहिली 43 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. असं वाटलं की मला 50 ते 55 धावसंख्येमध्ये वरचे ओले टीम मजल मारेल, पण तसे चित्र पाहायला मिळालं नाही. हा चेंडू देखील डॉट येतोय. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करीत असताना ओरचे ओले टीमची 5 ओव्हरमध्ये लागल्या 43 आणि 44 धावा जमावायला लागतील दुसऱ्या सत्रामध्ये तिरंगा धुंद्रे टीमला. थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा. विनंती असेल टीम तिरंगा 11 धुंद्रे क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. धावसंख्या ती 43 44 धावा जमवायच्या आहेत. तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. तिरंगा धुंद्रे टीम अमर पाटील. पुढील लढत देखील तुमच्या समेत येईल. आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर याची माहिती देतील. यानंतर कुठला सामना खेळवला जाईल. गावदेव वाकडे टीम देखील या ठिकाणी उपस्थित असेल.
गरज असेल 5 ओव्हरमध्ये 44 धावांचा पाठलाग करावचे. सलामीची जोडी मैदानामध्ये अमर पाटील आणि प्रसन्न पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्रिकेटचा अनेक वर्षाचा अनुभव असणारा खेळाडू अमर पाटीलला मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय संगम करत. अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतो वरच्या ओली टीमचा. फलंदाजीमध्ये थोडासा निराश केलाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. मिड विकेटला चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघाचं खातं देखील खोललं जाते 1 या धावनं. ज्या 44 धावा जमवायच्या आहेत त्यासाठी कठोर अथक परिश्रम करावे लागतील. गोलंदाजी करणाऱ्या टीमला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. एका पाठोपाठ एक धक्के द्यावे लागतील तिरंगा धुंद्रे टीमला. तर हा सामना जिंकण्यासाठी प्रसन्न पाटीलला मैदानामध्ये अमर पाटीलला मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. धुंद्रे गाव म्हटलं की उत्कृष्ट समालोचक राजेश सिनारे यांचा हा गाव तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगलं योगदान देखील त्या गावाचं राहिले आणि तिरंगा टीम म्हटलं की अमर पाटील असतील प्रसन्न पाटील असतील यांचं चांगलं योगदान या टीमला राहतंय. जाग्यावरून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मिनिटपर्यंत पोहोचला नाही फलंदाज आणि भलीभाती जाणतोय या ठिकाणी गोलंदाज संगम करत. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धावसंख्येत इन्व्हेस्टमेंट कमी केली त्यामुळे P1च्या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा हा विचार मनामध्ये घेऊन गोलंदाजी करत असताना आणि ज्याच्याकडे चांगला क्रिकेटचा अनुभव आहे तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संगम पाहायला मिळेल. हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण थोडंसं डिसाल पाहायला मिळालं. वेगाने चेंडूवरती आले नाही आणि त्यानंतर एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश लाभलं गेलंय. या 2 धावेने संघ धावून पोहोचतात 3 या आकड्यावरती. 44 धावांचा पल्ला काढत असताना एकंदरीत संत वाहते इंद्रायणी. कोणत्याही प्रकारे मोठ्या फटका खेळण्याचा जोखीम उचलायचा नाही असा मनामध्ये विचार करून मैदानामध्ये उतरलेली ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्ले 1 आणि 2 या ओव्हरमध्ये किमान 20 ते 25 धावा जमवण्याचा विचार तुम्हाला करावे लागेल. कारण अनेक सामने या मैदानामध्ये आपण पाहिले खेळपट्टी देखील अचूक पाहायला मिळाली. हा चेंडू ऑफस्टिक वरती फेकला गेला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी संगमची. एकंदरीत चेंडू फेकले गेले 4 ज्यामध्ये धावा खर्च केले गेले 3. पॉवर प्लेचं षटक कसं फेकावं याचं उत्तम ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतोय ओरचेवली टीमच्या या संघनायकाचं. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट. 3 धावा धावफलकावरती. पहिले षटक चालू असताना खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडू पडल्यानं थोडासा आतमध्ये आलाय. 5 चेंडूंची फेकी पाहायला मिळाली ज्यामध्ये प्रसन्न पाटीलची फलंदाजी पाहिली. 4 चेंडूला सामोरे गेला. 2 धावा ज्या बॅटमधून 3 चेंडू डॉट खेळण्यामध्ये खेळला गेलाय. खरं फलंदाजी पाहायला मिळाली आणि एकंदरीत सुंदर गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये दमदार कामगिरी राहिली वरच्या टीमची. संगम घरत या गोलंदाजाची माझी येणारा चेंडू कशा प्रकारे असेल. हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकदा पूर्ण. दुसऱ्या फलंदाज वेगाने येतील. क्षेत्ररक्षण देखील सुंदर पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का पण नकार दिला. या 2 धावेने संघ धावून पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्यात 5. एकंदरीत जर आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या गेल्यात 5. 4 ओव्हरमध्ये 39 धावसंख्येची गरज असणार आहे. ते 44 धावाचा पाठलाग करायचा या संघामध्ये आपण अनेक बदल पाहतोय तिरंगा धुंद्रे टीम मध्ये. कारण किशोर सिनारेला नेहमी आपण सलामी करताना पाहिलं, ओपनिंग करताना पाहिलंय. पण आज अमर पाटील आणि प्रसन्न पाटील ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती रोहित घरत एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा गोलंदाजीसाठी आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी असेल कारण पहिल्या षटक महत्वपूर्ण हाताळलं गेलंय संगम घरच्या माध्यमातून. फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला चेंडू जर आपण पाहिला डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी लाईनच्या वरून चेंडू जातोय आणि अव्वंतरचा चेंडू आहे की काय या आशेने फलंदाज अमर पाटील पाहत बसला होता. पंचाने सांगितलं फेअर डिलिव्हरी. सुंदर चेंडू पहिलाच फेकला गेला रोहित घरच्या माध्यमातून. हे षटक हाताळत असताना सुंदर फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक देखील मिड विकेटला पाहायला मिळेल. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ धावून पोहोचला आहे 6 या आकड्यावरती. 38 धावसंख्येची अद्याप गरज असणारे 22 चेंडूमध्ये समीकरण जर पाहतोय 10ची सरासरी राखावी लागेल येणाऱ्या चेंडूमध्ये या टीमला.
आणि एकंदरीत जर पाहतो हे करत असताना सिंगल डबल बरोबर एखाद्या खराब चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं असणार आहे. जर तुम्ही शांत चित्तेनं क्रिकेट खेळाल तर त्या ठिकाणी पॉवर प्ले 1 आणि 2 मध्ये जर तुम्ही धावा जमवल्या नाही तर त्याचा फटका येणाऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला करावा लागेल. रोहित घरत सुंदर गोलंदाजी करतोय, तेवढं चांगलं फलंदाजी करावी लागेल प्रसन्न पाटील या गोलंदाजाला. सुरेख फटका यावेळेस बॅटचा फेस खोललाय, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमा पार चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर. चे 10 धावा धावफलकावरती रोहित घरतवरती चढवलेला हल्ला आणि त्यानंतर हा कमबॅक पाहायला मिळतोय. चौकारानंतर चेंडू डॉट फेकला गेला जातो, ही चांगली रणनीती पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये 5 धावा आपण पाहतोय खर्च केल्या गेल्यात रोहित घरतनं आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील 5 धावा, टोटल 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलर लेनचा चेंडू आणि फलंदाज होईल धावचीत झेल बाद फलंदाज प्रसन्न पाटील. धन्यवाद डीजे. तर चला फलंदाज किशोर सिनारे मैदानामध्ये पाहायला मिळेल. फलंदाज बाद झाला प्रसन्न पाटील, ज्याने फलंदाजी करीत असताना 8 धावांचं योगदान दिलंय. आठ चेंडूला सामोरे गेला, ज्यामध्ये 8 धावा आपल्या टीमसाठी जमवल्या, ज्यामध्ये 1 चौकार आणि 2 डबल आणि 5 चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळाले. किशोर सिनारे या संघाचा बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे, एक अष्टपैलू खेळाडू, नेहमीच फटकेबाजी करणं ही ज्याची ओळख राहिली गे. कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या टीमसाठी याकडे सर्वांच्या नजरा असतील. दुसऱ्या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज रोहित घरचा हा चेंडू ऑफस्टिकच्या वरती चेंडू फेकला गेलाय, अगदी अवांतर लाईनीच्या समोरून चेंडू जाईल आणि पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त न फक्त 10 धावा. जर आपण पहिल्या सत्राचा विचार केला, पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हरमध्ये 22 धावा ओले टीमने जमवल्या होत्या, म्हणजे 12 धावांच्या पिछाडीवर हा संघ पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली 10 धावा धावफलकावरती राहिल्यात, अद्याप 34 धावसंख्येची गरज असणार आहे. येणारे चेंडू 18 आणि 34चं समीकरण. अठरा चेंडू 34 समीकरण, 11.33 सरासरी धावा जमावा लागतील तिरंगा टीमला. गोलंदाजी मार्क वरती तनय घरत, तनय भगतचा हा चेंडू, पहिला चेंडू सुरेख झेल, अप्रतिम झेल, अमर पाटील बाधून माघारी परतेल. तनय भगतला पहिल्या चेंडूत यश मिळालं, अमर पाटील बाद होऊन माघारी परतलाय. नौका फलंदाज मैदानामध्ये साई शेलार अर्थात महेश शेलार, निकनेम साई या नावानं हा खेळाडू प्रसिद्ध असेल. धावफलक जर आपण पाहिलं तर एक चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे.
तनय भगत या गोलंदाजाला. महेश शेलार खेळण्यासाठी सज्ज असेल. 34 धावसंख्येची अद्याप गरज आहे. सुरेख फटका कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. महेश शेलार. नौका खेळाडू मैदानावर प्रवीण सिनारे. जी चुका केल्या पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा जमवायच्या होत्या तिरंगा टीमला, त्या धावा जमवण्यामध्ये सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केले. संघाची रणनीती वेगळी पाहायला मिळाली. तिथून मात्र संघ थोडासा दडपणामध्ये आलाय आणि तनय भगतच्या या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर फटका कट केला. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या वेगाने आलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. चेंडूवरती 2 फलंदाज बाद. त्यानंतर प्रवीण सिनारच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. 14 धावा धावफलक लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 15 आणि 30 धावसंख्येची गरज. 15-30 समीकरण मैदानामध्ये हा एक रंगतदार सामना पाहायला मिळतो. चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतो तिरंगा दुंद्रे टीम मैदानामध्ये. या येणाऱ्या प्रवीण सिनारेवरती संपूर्ण जबाबदारी असेल. किशोर सिनारेवरती संपूर्ण जबाबदारी असेल या टीमची सामना जिंकून देण्यासाठी. तनय भगतची देखील अप्रतिम गोलंदाजी राहिली. अगदी फलंदाजा रिदम ओळखला गेलाय. ऑफ स्टिक वरती चेंडू डॉट खेळले गेलेत फलंदाजाने आणि वीक झोनचा अभ्यास परिपूर्ण केलाय ओव्हरच्या ओव्हर टीमच्या गोलंदाजानं. चेंडू जाईल डॉट. येणार चेंडू असेल 14 आणि 30 समीकरण. 14 चेंडू 30 धावांची गरज मैदानामध्ये. तिरंगा दुंद्रे टीमला प्रवीण सिनारेला चौकार षटकाची आतषबाजी करावी लागेल. फुल्लर लेनचा चेंडू फेकला गेलाय. हवाई सफर. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. प्रवीण सिनारे बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. एकंदरीत जर आपण पाहिलं गोलंदाजी सुरेख राहिली होती तिरंगा दुंद्रे टीमची, परंतु फलंदाजीमध्ये खराब कामगिरी, निराशाजनक कामगिरी राहिली या टीमची. येणारे चेंडू असतील आपण जर पाहिलं सार्थक पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा राहिलाय. परंतु सार्थक वरती जबाबदारी असेल. किशोर सिनारेवरती जबाबदारी असेल. जास्तीत जास्त चेंडू किशोर सिनारेला स्ट्राईक वरती येणं गरजेचं असणार आहे. 13 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. सार्थकचा हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या फलंदाज वेगाने येतील. किशोर सिनारे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 28 धावांची गरज. धन्यवाद डीजे. तर चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. येणारे चेंडू असतील 12 आणि 28 धावसंख्येची गरज. 14च्या सरासरी धावा जमाव्या लागतील किशोर सिनारेला.
महत्त्वपूर्ण रोल अदा करावा लागेल मैदानामध्ये. सार्थकची सुंदर फलंदाजी पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आपल्या टीमसाठी मिळवल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज विक्रम घरत, जो सलामीला आला होता फलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि 4 षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं बाबूशा, तर 4 गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. म्हणजे अंतिम षटकामध्ये विचार असेल कमीत कमी 10 ते 15 धावा जरी राहिल्या तरी एक एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाजाला तुम्ही प्राचारण करू शकता. आणि त्या दिशेने वाटचाल करीत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. विक्रम घरत गोलंदाजी मार्कवरती आलाय. 12 चेंडू 28 समीकरण. किशोर सिनारे चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारा खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू जाईल डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दमदार षटकार, 6 धावा. जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. अर्धा पल्ला पार केलाय. अद्याप 22 धावसंख्येची गरज असणारे येणारे चेंडू असतील 11 आणि 22 धावसंख्येची गरज. याच फटक्यांसाठी ओळखला जातो किशोर. म्हणजे पहिल्या चेंडू षटकार पाहायला मिळाला. हा चेंडू जर आपण पाहिला एकंदरीत अगदी लाईनच्या वरून चेंडू जातोय. अवंतची लाईन देखील जर आपण पाहिली, एक चांगला निर्णय पंचांचा नेहमीच पाहायला मिळालाय. अवंतर च्या आशेभूत नजरेने फलंदाज पाहत बसला होता. 10 चेंडू 22 समीकरण. 10-22 समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. हा चेंडू अवंतचा इशाराला एका धावेने संघ धावून पोहोचला. 23 या आकड्यावरती 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 10-21 समीकरण मैदानामध्ये. एक चांगली स्पर्धा, चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदरीत 21 धावसंख्येची अद्याप गरज असणारे आणि हे षटक निर्णायक असणारे विक्रमचं. सुंदर फटका चेंडू बराच वेळ हवेमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीसाठी प्रयत्न वेगाने केला जातोय आणि 2 धावेने संघ धावून पोहोचला. 25 धावा धाव फलकावरती. येणारे चेंडू असतील 9 आणि 19 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 19 धावा. सामना होता कुठे? 30 चेंडू मध्ये 44 धावांची गरज होती. आणि त्यानंतर ज्या पहिल्या 2 षटक फेकले गेले, ज्यामध्ये संगम घरचं षटक आपण पाहिलं, ज्यामध्ये 5 धावा. त्यानंतर रोहित घरचं षटक पाहिलं, 5 धावा. तिसऱ्या षटकामध्ये तनय भगतची गोलंदाजी पहिली, 6 धावा. आणि या षटकामध्ये अद्याप धावा खर्च केले गेले 9 चेंडू फेकले गेले 3, ज्यामध्ये 4 चेंडू फेकले, ज्यामध्ये अव्वंतर चेंडू पाहायला मिळाला. उंचारून मारण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही. येणारे चेंडू असतील 8 आणि 19 धावसंख्येची गरज. एखादा निर्णय तुमचा जर स्पर्धेमध्ये चुकत असेल, फलंदाजी करत असताना जी तुम्ही सलामीची जोडी म्हणजे सुरुवात दमदार केली नाही आणि तिथून मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळालाय. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. किशोर सिनारेला सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. थेंब थेंबे तळे साच्याचं म्हटलं जाते. एक एक धाव तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानामध्ये करावी लागेल. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वरतोय. पंचांचा इशारा अवंतरचा. अवंत धावेने संघ धावून पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 8 चेंडू 18चं समीकरण मैदानामध्ये. अवंतर चेंडू फेकला गेलाय. एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळेल या ठिकाणी फलंदाजी करणारा तिरंगा दुंद्रे टीमला. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप 18 धावसंख्येची गरज आहे. आणि हे जर पाहिलं तर संडी पालकर असेल तेच समजावत असताना की चेंडू लाईनच्या बाहेरून गेला तर अवांतर आहे आणि जर आतून चेंडू गेला तर अवांतर नाही, याकडे लक्ष असू द्या. एक चांगली क्रिकेटची नियमावली, गोलंदाज देखील बेनिफिट आणि खेळपट्टीसाठी जी मेहनत घेतली या संपूर्ण टीमनं त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाज विक्रम पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. येणारे चेंडू असतील 8 आणि 18चं समीकरण. 8-18चं समीकरण मैदानामध्ये 2 चेंडू या षटकातील महत्वपूर्ण असतील. उंचारू मारला, बॅटच्या मधोमध चेंडू येतोय. चेंडू जाईल सीमा पार आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचला आहे 32 या आकड्यावर. चेंडू 12चं समीकरण आलंय.
धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. 7 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. 2 षटकारानं मॅचची हवा काढून टाकली आहे. किशोर सिनारेसाठी हा चेंडू सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि 11 धावसंख्येची गरज. फलंदाज या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय. किशोर शिनारेने सिंगल घेतली. इनर चेंडू असतील 6 आणि 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलाय तनय भगत. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 6 मध्ये 11 धावा डिफेन्स करायचे आहेत वरच्या उलट टीमला आणि 6 मध्ये 11 धावा जमवायच्या तिरंगा दुसऱ्या टीमला. कोण सामना जिंकेल मैदानामध्ये यामध्ये मात्र एक सुंदर क्रिकेटचा सामना पाहायला मिळतो प्रेक्षक वर्गाला. महत्वपूर्ण लढत आणि त्या लढतीमध्ये दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. दोन्ही संघ हार मानण्यासाठी तयार नाहीत मैदानामध्ये. 6-11चं समीकरण. समोर फलंदाज किशोरच्या बॅटमधून 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. गोलंदाज तनय भगत पहिले चेंडू फेकेल. 6 चेंडू 11चं समीकरण मैदानामध्ये. पहिला चेंडू दोनदा प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू जाईल डॉट. इनर चेंडू असेल 5 मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 11चं समीकरण मैदानामध्ये. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. तनय भगतचं कौतुक करावं लागेल. ज्यानं 30 षटक हाताला त्याचा 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यात तनयच्या हातामध्ये युवा जिगरबाज खेळाडूच्या हातामध्ये संघाने आपलं भविष्य सोपवून दिलंय आणि 6 चेंडू मध्ये 11 धावा डिफेन्स करत असताना पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. 5-11चं समीकरण. समोर फलंदाज देखील आक्रमक आपल्याला पाहायला मिळतो. किशोर सिनारे खेळण्यासाठी सज्ज असेल. 5 चेंडू मध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील या खेळाडूला. तिचा सामना जिंकायचा तिरंगा दुसऱ्या टीमला आणि तनय भगत लगील चेंडू निर्धाव फेकावे लागतील ओरच्या ओली टीमसाठी. सुंदर फटका. शतरक्षक चेंडू खाली येईल. साधा सोपा झेल भूमीला दान. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. नायकाची भूमिका अदा करत असताना या ठिकाणी किशोर सिनारे चौकाराने संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावरती. अद्याप 7 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू 4 आणि 7 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 7चं समीकरण मैदानामध्ये. तनय भगत हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळून काढला. एकदा पूर्ण चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. 41 धावा धावफलकावर. गौरवनं जे झेल सोडला त्यानंतर हा चौकार म्हणजे 2 चौकार पाहायला मिळाले. म्हणजे एका झेलाची किंमत मोजतोय वरच्या उलट टीम मैदानामध्ये. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज. किशोर सिनारे 1 मॅन आर्मीची भूमिका मैदानामध्ये साकार करत असताना सुंदर फटका. शॉट अँड पुल. पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार आणि सामना जिंकतोय तिरंगा दुसरी टीम. चला वाकरी टीमचा संघनायक गावदेवी वाकरी टीमचा संघनायक रमेश पवार आपण या मैदानामध्ये. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अप्रतिम फलंदाजी केली. संघ अडचणीमध्ये असताना एक महत्वपूर्ण फलंदाजी करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलं तो या थर्ड सामन्याचा सामनावीर किशोर सिनारे. तर वाकडी संघाचे कर्णधार आपण यावं. लकी स्पोर्टचे ओनर के
कैलास करमेरकर तुम्ही कॅप्टन या ठिकाणी पाहू शकाल, दमदार ऑलराऊंडर. तर मित्रांनो, तुम्हाला क्रिकेटची जर कुठलीही टी शर्ट, जर्सी, ट्रॅक किंवा बॅट पाहिजे असतील तर वाकडी गावामध्ये या के स्पोर्टला शॉपला भेट द्या आणि सर्व क्रिकेटचे साहित्य तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील. तर हार्डलक संगम तुम्हाला किंजल ट्रॉफीसाठी खूप खूप शुभेच्छा. ॲडव्होकेट संगम आणि विक्रम गरत जावई बापू आहेत या विभागातील. यावं कॅप्टन विक्रम, तुमचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केलेले संगम. आपण देखील यावं पटकन, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केल्याचं. ॲडव्होकेट एक लेदर क्रिकेटमधील एक उत्तम खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण पाहतो. तत्पूर्वी टॉस धुंद्रे संघ अमर नेरे धुंद्रे विभाग असोसिएशनचे दमदार नेतृत्व अमर पाटील. टॉस लगेच करून घेऊया आपण. महेश शेलार यावा. महेश शेलारचं फिजिकल फिटनेस जर आपण पाहिलं मित्रांनो, किती दमदार खेळाडू आहे बघा. बायकरमॅन, टायगर, गुल्ल्या शेख. मॅन ऑफ द मॅच किशोर, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यावं. तर टॉस आपण करूया. चंदू भाई पालकर, बड़े भाई आइए आपके शुभ हाथों से टॉस कीजिए. के स्पोर्ट्स के ओनर कैलाश, टीसीसी तिरंगा 11 धुंद्री टीम के कप्तान महेश शेलार. विक्रम गरज, आपण यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. खरं आयोजकांचे या ठिकाणी या गावचे हरिग्राम केवलाचे जावई बापू आहेत आणि त्यांना विनंती असेल यावं. हेड सीसी कॉल, कॅप्टन वाकडी बंद टॉस. कैलास अभिनंदन, टॉस जिंकलाय. अप्रथम कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला केवल क्रिकेटचा वाकडी क्रिकेट संघानं आणि धुंद्रे संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे याची आपण नोंद घ्या. डिसेंट पेंडिंग आहे कदाचित. किशोर यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. तर वाकडी संघ डिसिजन बॅटिंग. तर गावदेवी वाकडी संघानं प्रथम टॉस जिंकून या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांची ही लढत असेल, विनर्स वर्सेस विनर्स. त्याच्यानंतर फ्रेश मॅच चालू होईल. तो सिद्धिविनायक कोपर विरुद्ध विचुंबे या 2 संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. तब तक चलते डीजे सानिया डीजे साऊंड सर्व्हिसचे सर्व नितीन पाटील, आपलं सहर्ष स्वागत. यावं आपलं सहर्ष स्वागत. गायकर बंधू तुम्ही पाहू शकाल. स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल हंसिका डीजे साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर अश्विन रिडगर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊया डीजे अश्विन, डीजे हंसिका यांच्याकडे. धन्यवाद.